ए कुठे फिरतेस इतके रात्री? मी इथंच राहते. तुम्ही काय करताय इथं? पोलीस आहे मी. प्रश्न मी विचारणार. इथे राहते म्हणतेस ना? तुला माहित नाही पोलीस आले, धाड पडली, झडती चालू आहे, माहित नाही तुला? ते मी पोलिसांना घाबरते ना त्यामुळं. पण मला ते कसला तरी आवाज आला होता म्हणून मी बघायला आले आणि तेवढ्यात तुम्ही समोर दिसला मला. तुरु 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 तुरु. तो वाट सांगताय खोटं बोलतेस म्हणून. कुठे गेली तीस? नाही. कपड्यांना माती कशी लागली? त्याला मारून गाडलं नाही ना पाठीमागे? हे काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर? नाही हो, मी 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 कशाला असं काय करल? मी काहीच नव्हते करत. ते काय झालं, हात धुवायला गेले आणि घसरून पडले. म्या पडायच्या आधीच हात धुतले? नाही तसं नाही, म्हणजे ते आज गुरुपौर्णिमा आहे ना आणि लय कामं होती. मग म्हटलं ती कामं आवरता आवरता सगळं मग जेवावं म्हणून मी बाहेरच होते ना. तर बाहेरच हात धुवायला जाताना पडले आणि हे सगळं लागलं. जेवण केलं म्हणून हात धुतले? आता जेवणात काय खाल्लं? हात धुवायला साबण कोणता वापरला? किती पाणी वाया घालवलं हे पण विचारणार आहात का? चला. ठीक आहे जा. हा. या डिंपलला एवढा वेळ का लागतोय? काय झालं असेल तिकडे? तो सामकर तिच्यापर्यंत पोहोचला असेल का? सामकरने तिला पकडलं असेल का? काय झालं असेल? मला इथून तिथे नाही जाता येत. तू सामकर पुन्हा माझी चौकशी करेल काय? बरं झालं तू आलीस. नीट डेड बॉडी पुरली ना? हा काय झालं? मी काय विचार, तू इथं कशी काय जाणे लगेच? मग काय करायला पाहिजे होतं? जामकरांनी मी खड्डा बुजवेपर्यंत काय झालं? वेडेपणा करून झाला? दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडे. वाट लागली असते आपली. तो जामकर इथे आला होता खोलीमध्ये. मी ध्यानस्थ बसलो होतो म्हणून नशीब वाचलो. बरं ते सगळं सोड. डेड बॉडी नीट पुरल्यात ना? काय सांगू तुम्हाला, सगळं नीट होत आलं होतं पण नेमकं जामकरांनी पकडलं मला. पकडलं म्हणजे? म्हणजे तू काय सांगितलंस त्यांना? सगळं खरं सांगितलंस? आधी एक काम कर, तू पटकन जा, गाडीची सोय कर. मी सोनं सगळं पैसे वगैरे घेतो. इथून निघून जाऊयात आपण. जा पटकन, जा जा जा. बस झालं. आधी माझं ऐकून तरी घ्या. पकडलं म्हणजे म्या खड्डा बुजवत असताना नाही पकडलं. म्या चालत येत असताना पकडलं. मला कळलं? हा मग काय बोललीस तू? चिखलात पडले असं सांगितलं. पुढे पुढे काय झालं? सारखं ते मला जामकर प्रश्न विचारत होते. मग आमदारबाई त्यांना म्हणाले सारखं प्रश्न विचारू नका. तेव्हा कुठं त्या माणसाने बाबा मला सोडले. लय अवघड आहे.